खास मी उल्लेख करेन तिथे विजय पाटीलजींचा, त्यांनी खूप मदत केली आपल्याला ते ग्राउंड बनवण्यात. पुढे जाऊया, पुढची स्लाइड करूया. हेच मुंबई फुटबॉल अरेना. तिथे आपण युवा प्रेसिडेंट्स लीग असेल वगैरे सगळे तिथे घ्यायचो. दुसरं केलं मी हे, म्हणजे आपण सर्वांनी केलं, मुंबई फुटबॉल असोसिएशननी तिथे एक्सपर्टीज दिली. हे नवी मुंबईला सिडको महाराष्ट्र फुटबॉल सेंटर ऑफ एक्सलन्स हे 2021 साली केलं होतं. 3 आर्टिफिशियल टर्फ्स, 1 नॅचरल टर्फ इन द अंडर-22 वर्ल्ड कप, under-17 World Cup and 2022 Women's World Cup. The girls teams have come and trained here, and this is a center of excellence now lying vacant. Mr. Fadnavis had pitched this for Project Mahadev in front of Leo Messi. The selfie with Mr. Messi happened. What has happened to the open spaces? Messi. That is the problem. पुढे जाऊया. आणि ज्यांनी विचारलं होतं नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ कधी केलं, हे आम्ही 2017 साली केलं होतं. हे मैदान बनवत असताना मला आठवतं इथून भिंत सतत पडायची, ती भिंत आम्ही बांधून घेतली होती, ती म्हाडाकडून आम्ही भिंत बांधून घेतली होती. आणि इथे माझं आणि तुझं मी करायला आलोच नाहीये. दिस इज नॉट अबाउट whether Sena made this ground or the Congress made this ground or the BJP made this ground. This ground belongs to all Mumbaikars and has to be belonging to all Mumbaikars. This is not a government versus an opposition issue. This is a Mumbai issue and we have to fight for this. आज मी सगळ्यांना विनंती करत आहे की आज मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती येत आहेत. एक्झिबिशन सेंटर्स असतील, मॉल्स असतील, हे सगळं आलंच पाहिजे, पण जो विकास होतोय तो शाश्वत असायला पाहिजे. व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट इज हॅपनिंग शुड बी सस्टेनेबल अँड दॅट इज आवर गोल. आज जेव्हा आम्ही विचारतो की इंडियाची फुटबॉलची रँक किती आहे, माहिती आहे तुम्हाला किती आहे? AFF ची रँक 138 ॲट द मिनिट. अँड द ओनली रिझन इज वी डू नॉट हॅव ॲक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर. खेळाडू चांगले आहेत, रेफरीज चांगले आहेत, मॅच ऑफिशियल चांगले आहेत, कोचेस चांगले आहेत, बट द ओनली प्रॉब्लेम इज आपल्याला अशा चांगल्या फुटबॉल ग्राउंड्सना आपल्याला ॲक्सेस नाही आहे. हे जे मैदान आहे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ, गेले जवळपास 9 ते 10 वर्ष आम्ही इथे मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून फक्त आणि फक्त फुटबॉल खेळत आलेलो आहे. दुसरा कुठचाही सामाजिक राजकीय बिजकीय कार्यक्रम केला नाही. जेंडर इक्वालिटी, हायजीन, सॅनिटेशन, फुटबॉल, दिस इज द ओनली थिंग दॅट वी हॅव लर्न्ड हिअर. Coming together, playing football, enjoying the game is what we have learned here. No division here. This is only and only for football. This is what we've learned here. एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल की ह्या ग्राउंडवर आम्ही काय करतो, तर ते मागे जे छोटे टर्फ्स आहेत तिथे आमचं YPL होतं. अंडर-7, अंडर-9, अंडर-11, अंडर-13, अंडर-15. लहान लहान मुलं मस्त हे जर्सीज मोठे मोठे घालून फुटबॉल खेळत असतात. एन्जॉईंग द गेम, लव्हिंग द गेम, प्लेईंग द गेम. आणि तसंच ह्या मोकळ्या मैदानावर आम्ही ठरवलं होतं की जसंच आमचं लीज रिन्यू झालं तर पूर्ण हे परत आम्ही MFAच्या खर्चानी, CSRनी पुन्हा एकदा हे ग्राउंड सगळं नवीन लावून, टर्फ नवीन लावून चांगले इथे चेंजिंग रूम्स करू आणि फुटबॉलर्ससाठी चांगलं काहीतरी बनवू. सेंट झेवियर्स ग्राउंड तसंच आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड मी पालकमंत्री असताना तिथे आपण हिंद मातासाठी आणि गांधी मार्केटसाठी वॉटरिंग पंप्स लावले. तो संप आता बदलत होतो आपण, पण दुर्दैव असं आहे मी जे फॉलोअप करतोय BMC बरोबर, BMCनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते घेऊन टाकलेलं आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड ते देखील त्याला तयार नाही आहे. आम्ही तिथे लढा चालू आहे आमचं त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे, पण तिथे देखील दुर्दैवाने आम्ही राजकीय करत नाही, पण भाजपचेच आमदार नडतायत आणि तिकडचं ग्राउंड देखील घेऊन कुठच्या तरी संस्थेला देण्याचं पाहत आहेत. मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करत आहे. तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं, आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए, असं फडणवीस साहेब बोललेत. अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे. मैदानात तुम्ही ठेवताय कुठे? ही मागची SRA तुमच्या मित्राच्या घशात टाकलेली आहे. बाजूचा प्लॉट तुमच्या आमदारच्या घशात टाकलेला आहे. अंधेरी आणि जुहू मधले 3 प्लॉट्स भाजपचे आमदार असून पण तुम्ही त्यांच्या भाजपच्याच आमदाराच्या घशात दुसरे टाकलेला आहे. सगळे तिथे विरोध करतात, तिकडचे ALMs विरोध करतात, ते देखील कोर्टात गेलेत, पण तिथे पण विरोध होत आहे. आणि काल परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो. ती स्लाइड आहे का? मुलुंडची आहे फोटो? तर मुलुंडचं दाखवा. दिस इज मोस्ट शॉकिंग फॉर ऑल ओपन स्पेस लवर्स, ऑल द पीपल हू आर फाइटिंग फॉर ओपन स्पेस. प्लीज जस्ट लुक एट द मुलुंड प्रॉब्लेम. ते जे पिंक मध्ये दिसते ना तुम्हाला, दिसते तुम्हाला? सलीम भाई थोड़ा उनको दिखाओ. पिंक मध्ये जे आहे
ते आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रिझर्वेशन. त्याच्या खालती जे आहे ते आहे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल. रस्ता 30 फूटचा पण नाही आहे, 30 फुटाचं पण नाही. समोर पेट्रोल पंपचं रिझर्वेशन आहे. पेट्रोल पंपचं रिझर्वेशन ऑलरेडी तिथे आहे. पण भाजपच्या आमदारांनी काय मागणी केली आहे? तिथे गॅस स्टेशन द्या आणि हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो पूर्ण प्लॉट आहे तो चेंज करून तिथे पण पेट्रोल पंप द्या. कशासाठी? करा ना, पेट्रोल पंप तिथे आहे ना. पेट्रोल पंप मध्ये तुम्ही गॅस स्टेशन करा, पेट्रोल करा, डिझेल करा, इथेनॉलचा जगभरातला साठा करा. पण जे ओपन स्पेसेस आमचे आहेत, जी मोकळी मैदानं आमची आहेत, ती आम्ही मुंबईकर म्हणून एकत्र येणार आणि लढणार म्हणजे लढणारच. आज ह्या मोकळ्या मैदानातून मी हायकोर्टचे खरोखर मनापासून आभार मानतो की जेव्हा आम्ही मूव्ह केलं त्यांनी आत्ता स्टेटस कोचे आदेश दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आणि भाजप जी अशी मैदानं गिळायला निघालेले आहेत त्यांना स्टेटस कोचा आदेश दिलेला आहे. आमची लीगल बॅटल, आमचा कायदेशीर लढाई ही चालू राहणार. पण आज आपल्याला ठरवायला पाहिजे आणि मी सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या NGOजना, सगळ्या ALMsना, सगळ्या हाऊसिंग सोसायटीजना सांगत आहे की this is not just for the future, this is for our present day, this is for you and me, this is for our environment, this is for our city. आपल्याला एकत्र यायलाच लागणार. आपले राजकीय मतभेद थोडे बाजूला ठेवून, असतील अनेक विषयांवर आपले मतभेद होऊ शकतील, अनेक विषयांवर आपल्या एकमत होऊ शकत नाही, कारण आपण वेगळे वेगळे राजकीय पक्ष आहोत, वेगळे वेगळे NGOs आहोत, वेगळे वेगळे ALMs आहोत. पण आपल्याला आपल्या मुंबईसाठी सगळे भेदभाव बाजूला ठेवून तिरंगा हातात घेऊन एकत्र यावंच लागेल. कारण मुंबईसाठी आपण एकत्र आलो नाही तर मुंबई आपली हे गिळून टाकतील. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारत आहे, आज ही सुरुवात आहे. इथून मुलुंड असेल, कुलाबा असेल, सगळीकडचे जे प्लॉट्स असतील, प्रभादेवीतलं आपलं मैदान आहे, अंधेरीतलं आहे, जुहूतलं आहे, मी सगळीकडे जाणार, तुमच्याकडे पण येणार, सगळीकडे येणार. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मुंबईकर म्हणून फक्त मला नाही तर तुम्हाला एकामेकांना आपण मुंबईला साथ देणार की नाही? आज मुंबई तुम्हाला विचारत आहे की मुंबईची मोकळी मैदानं जी भाजप ढापायला निघालेली आहेत, तुम्ही एकत्र येऊन लढणार की नाही? आज तुम्हाला मी विचारत आहे की तुम्ही तुमच्या आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवकांना विचारणार की नाही की जर तुम्ही माझं मैदान वाचवलं नाही तर तुम्ही मला जागेवर नको, रिकॉल आम्हाला राईट पाहिजे, आमचं मैदान तुम्ही वाचवलंच पाहिजे, तुम्ही हे ठरवणार की नाही? आज मी तुम्हाला सांगत आहे, विनंती करते सगळ्यांना, जिथे जिथे तुम्हाला तुमचे आमदार खासदार भेटतील, नगरसेवक भेटतील, कुठच्याही पक्षाचे असतील, त्यांना सांगा माझी मुंबई तुम्ही वाचवली पाहिजे, माझ्या मैदानांसाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही माझे लोकप्रतिनिधी, नाही तर तुम्हाला मान्य करणार नाही. आज इथून जी सुरुवात करत आहे, ह्या प्रोटेस्टला आपण एक नाव दिलंय, माहितीये काय? रेड कार्ड प्रोटेस्ट. आहेत रेड कार्ड सगळ्यांकडे? तर चला मग आपण सगळ्यांनी मिळून इथे अनेक आमदार खासदार आले, यावरती अरविंदजी या, सगळे वेगळे वेगळे पक्षाचे आले, राजा रेबरजी या ऊपर, अरुणजी या, सगळे फुटबॉलर्स वरती या प्लीज, फुटबॉल असोसिएशन पुढे या. सगळे मिळून रेड कार्ड दाखवायचं आपल्याला या सरकारला. सगळ्यांनी घ्यायचे आणि क्रीडा विरोधीची सरकार दाखवायचंय आपल्याला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. Check. Guys, everybody, can we have a round of applause? Aditya sir was here, but I think for every leader who is standing on the stage. Thank you. Everybody, can we have a round of applause for every MP who is standing here, for all of you